सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक घडामोडींसाठी पाहत राहा GR महाराष्ट्र। तालुकास्तरीय मूल्यवर्धन प्रशिक्षणाचा यशस्वी समारोह शांतीलाल मोथा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने फुलसिंग नाईक महाविद्यालय पुणे येथे आयोजन। या प्रशिक्षणांतर्गत तालुक्यातील 1236 शिक्षकांचा समावेश। बरोबर 500 शिक्षकांना पुढील टप्प्यात प्रशिक्षण दिले जाणार। आम्ही खूप सुंदर पद्धतीनं मोठ्या प्रमाणात आणि एक मूल्यवर्धन खरोखर सर्व विद्यार्थ्यांमध्ये रुजण्यासाठी आम्ही छान प्रयत्न करत आहोत आणि आगामी 5 वर्षात सुद्धा हा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीनं राबवणार आहोत। याची मी आमच्या महाराष्ट्र शासनाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना तसेच आमचे शांतीलाल मुथा फाउंडेशनचे फाउंडर सन्माननीय शांतीलाल मुथा सरांना सुद्धा मी आश्वासन देते आणि हा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने राबवला जाईल। प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत, प्रत्येक शिक्षकापर्यंत, प्रत्येक पालकापर्यंत आणि समाजातल्या सर्व नागरिकापर्यंत हा कार्यक्रम रुजवण्याचं आणि मूल्य रुजवण्याचं काम आम्ही करणार आहोत याची मी ग्वाही देते, विश्वास देते। आणि आमच्या सर्व टीमकडून सुद्धा या प्रोग्रामसाठी, या मूल्यवर्धन प्रशिक्षणासाठी आणि या सुंदर अशा उपक्रमासाठी मॉड्यूल तयार केलं आमच्या शांतीलाल मुथा फाउंडेशनच्या टीमनं। या टीमला सुद्धा खूप खूप धन्यवाद देते। तसंच महाराष्ट्र शासनाचे आमचे सन्माननीय आयुक्त साहेब आहेत, सन्माननीय संचालक साहेब डॉक्टर राहुल रेखावर साहेब यांना सुद्धा धन्यवाद देते। आम्हाला जिल्हा नोडल अधिकारी प्रत्येक जिल्ह्यात नेमून त्यांनी आम्हाला या मूल्यवर्धनसाठी काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि त्या संधीचं आम्ही नक्कीच खूप छान पद्धतीनं सोनं करणार आहोत हा मला 100% विश्वास आहे। मूल्यवर्धनची अतिशय गरज आहे। आज आपण पाहत आहोत अतिशय विविध प्रकारची आपल्याला परिस्थिती पाहायला मिळते आणि या परिस्थितीत आपल्याला आपल्या बालकांना आणि शिक्षकांना सुद्धा कुठेतरी मूल्यवर्धन करण्याची गरज आहे, आवश्यकता आहे। या अनुषंगानं आपण सर्व जिल्ह्यामध्ये अतिशय उत्साहात सर्व प्रशिक्षण पार पडलेले आहेत। काही तालुक्यांचे राहिलेले आहेत, ते प्रशिक्षण लागलीच आपण पार पाडणार आहोत आणि अतिशय प्रभावीपणे अंमलबजावणी कशी होईल त्याकडे आपण सर्व लक्ष देणार आहोत आणि आम्ही सर्व गोष्टीला महाराष्ट्र शासनाच्या गाईडलाईन्सला आम्ही कटिबद्ध आहोत हे आश्वासन देते। थँक्यू व्हेरी मच।